शहरातील इंदिरानगर भागात होळीच्या दिवशी झालेल्या गाड्यांच्या तोडफोड प्रकरणात पोलिसांमध्ये तक्रार का केली याच रागातून दोन सख्ख्या भावांनी एका तरुणावर धारदार चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय। या घटनेमुळे संपूर्ण गारखेडा परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून जवाहरनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादी कुणाल विजय दांडगे याने होळीच्या दिवशी झालेल्या गाड्यांच्या तोडफोड प्रकरणी पुढाकार घेऊन पोलिसांमध्ये तक्रार दिली होती। मात्र हीच तक्रार आता कुणालच्या जीवावर बेतली आहे। याच तक्रारीचा राग मनात धरून आरोपी शेख मजहर शेख गुलाब आणि त्याचा भाऊ शेख अफरोज शेख गुलाब यांनी मध्यरात्री कुणालच्या घरासमोर जाऊन प्रचंड धिंगाणा घातलाय। आरोपी मजहर हातात लांब आणि धारदार चाकू घेऊन कुणालला मारण्यासाठी धावून आला होता। दोनही भावांनी कुणालला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत पोलीस तक्रार करतो काय, आता तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत परिसरात दहशत माजवली आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार दोनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार पदार हे करत आहे। मात्र या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। दरम्यान पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय।